अशोक मामा म्हटल्यानंतर खरं तर मराठी चित्रपटसृष्टीचं जेव्हा एक पुस्तक लिहिलं जाईल तेव्हा निम्म्यापेक्षा जास्त पानं तर सरांचीच असतील, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. इतका अनुभव आहे मामा, इतकी वर्ष काम करताय तुम्ही, तीच एनर्जी आहे. 45 वर्ष. 45 वर्ष. वा, सुपर. इतक्या वर्षांचा हा इतका मोठा प्रवास, वेगवेगळ्या भूमिका तुम्ही केल्यात. नायक रंगवला, विनोदी नायक रंगवला, खलनायक रंगवला. पण अशी कुठली एखादी भूमिका आहे का की वाटतं की ही मला करायला आवडली असती पण ती अजून नाही मिळालेली? नाही, तशी मी एकच सांगू शकत नाही तुला, अशा अशा बऱ्याच असतील अजून. बर. माणसाच्या स्वभावाचे किंवा माणसाचे बरेच पैलू असतात ना, त्यातले सगळेच तर काय मी अजून साकार केलेले नाही आहेत. अजून बरेच करायचे राहिले आहेत की जे मलाही माहीत नाही आहेत किंवा मला सापडत नाही आहेत अजून. ते कधीतरी मिळतील तेव्हा करू मग. पण अजून मी पूर्णपणे केलं आहे असं मी म्हणत नाही. मी 45 वर्ष त्यासाठी कमी पडत आहेत असं मला वाटतं. वा वा, क्या बात आहे, खरं आहे. उदय टिकेकर सर, आता उदय टिकेकर सर 2 गोष्टींसाठी ओळखले जातात, चला हवा उद्यामध्ये येण्यासाठी आणि हिंदीत जे आता सतत काम चालू आहे तुमचं. मागे तुम्ही आला होतात ज्यावेळेला आपण रॉकी हँडसम साठी भेटलो. आता शाहरुख खानचा रईस सिनेमा तुम्ही शूट करून आलेला आहात. अनेक सिनेमा तुम्ही हिंदी शूट करताय, कसं वाटतं? खूप कमाल. म्हणजे 2 ॲक्टर्सची मी मुद्दाम नावं घेऊ इच्छितो की ते आज ह्या पदावर किंवा आपण ज्यांना बादशाह म्हणतो किंवा बच्चन साहेब, हे का त्या पोझिशनला आहेत की हे 2 खास करून कलाकार असे इतके मोठे आहेत, सगळं आहे त्यांच्याकडे, काही नाही आज जगात, स्टार्टअप नाही आहे. पण ही दोघीही कलाकार जेव्हा सेटवर काम करायला येतात तेव्हा त्यांचं सगळं बॅगेज, सगळं स्टार्टअप हे मेकअप रूममध्ये बहुतेक ठेवून येतात. आता परवा मी रईसचा एक शाहरुख बरोबरच सीन केला, माझा एक झाला. त्याच्यामध्ये शाहरुख मला मारतो माईक फेकून, असा एक किस्सा होता छोटासा. आणि झाला त्यानंतर माझा शॉट होता, माईक लागल्याचा शॉट. ते रक्त किती येईल, काय येईल, हे मेकअप पण तिकडे डिसाईड करत होते. तर शाहरुख खानसारख्या माणसाला काय गरज आहे, तो सर आप इधर आइए सर, मैं करता हूँ आपका. त्यांनी माझं असं ओठवरती करून आतमध्ये रक्त टाकून कम्प्लीट मेकअप करून, चलो सर इज रेडी, लेट्स टेक द शॉट. वा वा. ही इन्व्हॉल्वमेंट जी आहे ना, ही आम्हाला म्हणजे आमच्यासारख्या सगळ्या नवोदित कलाकारांनी शिकावं. तिकडे तो खरोखर शाहरुख खान, म्हणजे मला असं वाटतं की आम्ही इंटर कॉलेज थिएटर करतोय आणि हा माझा को ॲक्टर आहे. वा. किंवा शमितामध्ये बच्चन साहेबांवर एक छोटासा मी असा सीन केला मी. त्याच्यामध्ये माझ्या क्लोज वेळेला सुद्धा ते तेवढेच इंटेन्सिटीने काम करत होते. हे आम्ही पण नाही करत आमच्या को ॲक्टर्स बरोबर. पण बच्चन साहेब म्हणून आज म्हणून ती माणसं एवढी मोठी आहेत. तर ही खूप गोष्टी, ह्या गोष्टी शिकायला मिळाल्या आणि मला वाटतं हे सगळ्यांनी शिकावं आणि सगळ्यांनी तसं व्हायचा प्रयत्न करावा. तर ज्या गावात आपण आहोत तिथे आणखीन एक कार्यक्रम होत असतो नेहमीच. होम मिनिस्टर हा कार्यक्रम झी मराठीवर येतो. तिकडे आदेश बांदेकर भाऊजी असतात, आमच्याकडे वांदेकर भाऊजी आहेत. ते येतात आणि मग सगळ्यांच्या बरोबर काही ना काहीतरी गमती करतात. नमस्कार सर. आज तुम्ही आमच्या गावात आले, इतका आनंद झाला तुम्हाला सांगतो. म्हणजे असं खास लोक आमच्या गावात आले की आम्हाला इतका आनंद होतो. पण सर, माझी सवय की इथं आलं ना आपण काहीतरी विविध गेम खेळायचे. कधी ना आले लोक फार टेन्शनमध्ये येतात. बोला आता हा काय गेम सांगणार आहे, का हा पोळ्या लाटा लावणार आहे, का हा स्वयंपाक करायला लावणार आहे. पण सर, आज जो मी एक गेम निवडला त्या गेमनी तुम्हाला इतका आनंद येणार आहे, म्हणजे तुम्हाला आनंद येणार आहे, बघणाऱ्याला आनंद येणार आहे. कारण की असा एक गेम आहे की त्या गेमनी तुम्ही आपण सगळे लहानपणात जाऊ आणि लहानपणाची एक मजा घेऊ. सर रेडी ना? टेन्शन एकदम लहानपणाचा गेम. खास हे कागद आहेत, रंगीबेरंगी कागद ठेवलेले आहेत प्रत्येकाजवळ. हा गेम खेळायचा उद्देश एकच आहे सर की आजकालचे लहान पोरं कॉम्प्युटरमध्ये सगळे बिझी झालेले आहेत. ते असे आपण जे लहानपणी गेम खेळलो ते खेळत नाहीत. त्यांना परत उन्हाळ्यात सुट्टीत वेगळी आठवण द्यावी म्हणून आपण हा गेम खेळतोय. याचे फक्त आपल्याला सर विमान बनवायचे आहेत. जे आपण असे विमान बनवून लहानपणी असे फेकलेले आहेत ना, तेवढेच. वेळ आहे फक्त 1 मिनिट. 1 मिनिटात जास्तीत जास्त विमान बनवायचे आणि ते विमान ओढून ह्या काळ्या पट्ट्याच्या बाहेर गेले पाहिजेत. एवढीच फक्त अट आहे सर. प्लीज, जे जास्त करतील ते विनर. हा, ते जास्त करतील ते विनर. आणि एक आकर्षक बक्षीस आम्ही या ठिकाणी ठेवलेलं आहे. प्लीज बोमला तुला येतं या कुठल्या पद्धतीचं विमान पाहिजे? कसले उडलं पाहिजे सर. ते घडीवाला करतो ते घडीवाला विमान. हा, यांना एक घडीवालं? हा, म्हणजे असं करून दे.
यांना एक प्रात्यक्षिक करून दाखवा. याचा करायला ठेका पण 1 मिनिटात कसं काय हा मग तेच ते गंमत आहे एक ना. मिनिट जास्तीत जास्त करायचं बघ. हे वाला जे आपलं नॉर्मल आपण करतो हे तुम्हाला येतच असणार त्यात काय वेगळं शिकवायचं. अरे वा झाले 1 मिनिट प्रचंड डिफिकल्ट 5 मिनिटं पण हे असंच करा नाही वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं पण करा असं काय नाही मिनिट पण झालं सोपं मला संपलं. आम्ही करू शकतो वेगळ्या पद्धतीने पण आता विसरलो झालं लहान बालपण गेलं आता जे आहे ते. निलेश हे तू माझ्या types. टीम मध्ये हा चालेल हे बघा रेडी आम्ही मदत करू आम्ही मामांना मदत करू. मामा विशेष. मदत करू हा. 1 मिनिट या, 1 या. मिनिट 1 मिनिट 1 मिनिट त्यांना येतं ती सगळ्यात जास्त येतं, येतं, येतं. काय येतं नाही का आठवत नाही आता ते. लहानपणी याच्याशिवाय दुसरं काय केलंच नाही आता नाही आठवत. वा वा त्याच्यासाठी आपण करतोय काही लक्षात नाही. आणि वेळ मी जेट विमान करतो हा जेट करा चालेल चालेल काय हरकत नाही चालेल. वेगवेगळ्या पद्धती हा हा सुरू झाला आधीच तुमची वेळ झाली ते. आता वेळ सुरू मला पट्ट्या थांबा पहिले मोजूया हे हा पहिले कुणी हे कलाकारी तर दाखवा लोकांना पिवळे जे आहेत ते मामांचे आहेत आणि विशेष म्हणजे मामांनी फार विविध पद्धतीचे डिझाईनचे बनवलेले आहेत. हे पट्टी विमान हे फक्त हे वरचं- मुकुट हे आहे. मुकुट विमान आहे. आणि ह्या तर एकदम गोळा विमान बॉम्ब टाकतो म्हणले शेवटी विमान आहे ऍक्सिडेंट झालेलं विमान आहे हे वैदेहीने महाराष्ट्रात हास्यच बॉम्ब टाकता टाकता त्यांनी हा पण एक वा, बॉम्ब वा. टाकलेला आहे. ते वैदेहीने बनवलेलं आहे डिझाईन फार चांगलं आहे पण ते फार काही लांब जात नाही डिझाईन मध्ये गंमत आहे पण ते काही लांब जात नाहीये आपल्या लक्ष्मण रेषेवर फक्त 2 विमान पोहोचले त्यातले मला वाटतं पूजाचं आहे मामा ते मामांचं आहे हे हा पिवळं म्हणजे एक मामांचं आहे तो पहिलं. हा पहिलंच हा, पहिलंच. तुम्हाला शोध जेव्हा लागला तो मामांनी लावला इथे तो होता आणि 2 ती निळी आहेत ती पूजाची आहेत हा. म्हणजे तिला विमान येत नाही असं ती म्हणाली होती हा हा आणि तिनंच शोध वा, लावलेला वा, आहे वा. पण काही काही डिझाईन मला खूप चांगले मिळालेले हे आहेत. वगैरे नक्क असे विमान आहे, याला नाक उडाले नाही नसलेलं फक्त विमान हा. नाक नसलेलं विमान आहे हा, हे. नाक कापलं विमानामुळे असं झालंय ते हा ते उडालं नाही फक्त कसं नाही उडालं माहित नाही काय झालं काहीतरी ते त्याच्यात काहीतरी झोल आहे आणि साधारणपणे वेगवेगळ्या पद्धतीची ही विमानं बघता हे लोक पण सर्वात जास्ती केलेत मी हा सर पण सर्व सर विमानं कमी कचरा जास्त केला इथे असं नाही वाटत प्रॉपर आहे काय तर काय हरकत नाही हे विमान म्हणून आपण पण गृहीत धरू व्यवस्थित फक्त विमानं माझी विमान म्हणून हे उडाली. गृहीत धरू शकतो आपण हा पण हे आपण मी एवढंच म्हणेन या गेम नंतर नशीब हे लोक पायलट नाहीये काही विमानं उडण्या अगोदरच पडली आधी एअरपोर्टलाच गेले आणि मला वाटतं पूजाचे 2 विमान फक्त इथपर्यंत आलेले आहेत म्हणजे चांगल्या जिंकलेली आहे पूजा ड्रेसच्या कलरचा कागद तिला मिळाल्यामुळे तिला लकी ठरला कदाचित शाबास 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 व्हेरी गुड व्हेरी गुड मी मराठी झी मराठी